आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. घर सोडून गेली? अगं पण अशी अचानक कशी काय गेली? मला सांगते केव्हापासून घरात नाही. सकाळपासून नाहीये ती. फोन पण लागत नाही तिचा. कुठे असेल ती? हे बघ अक्षरा, तू आधी शांत हो. आपण शोधूया तिला. हा अगं अक्षरा, नको ना रडूस. आपण शोधूया ना तिला. शांत हो की. अशी कधी राहिली नाही हो माझ्याशिवाय. कुठे असेल ती? काय झालं नसेल ना तिला? हे बघ अक्षरा, ठीक असेल ना? अगं तू नको ना काळजी करूस. आपण शोधूया तिला. तुम्ही अश्विनला विचारा ना, त्याला कदाचित माहिती असेल. विचारा ना. हा, अश्विन त्याच्या खोलीतच आहे. आपण त्याला जाऊन विचारूया. बरं ऐक, आपण ना मागच्या दारात जाऊया. इथं समधी लोक आहेत. चल. अश्विन, अश्विन कुठे गेला यो? बाहेर रंग खेळायला बी आला नाही. काका तर म्हणलं खोलीतच आहे. कुठे गेला असं? फोन लावून बघा ना त्यांना. हा थांब. हॅलो. लागला? नाही, फोन लागत नाही त्याचा. बघ. होळीला पण नव्हता तो. हा, काका म्हणला त्याला काहीतरी काम होतं म्हणून. आणि काल आहे ना गडबडीत कुठेतरी निघाला होता बघ. काल शर्वही खूप डिस्टर्ब होते दिवसभर. म्हणजे ते दोघं एकत्र? ए अक्षरा, हे बघ, तू आहे ना काय बी शंका घेऊ नकोस. आपण आधी काकाला विचारूया. त्याला माहिती असेल अश्विन कुठे असेल ते. हा चला. ऐक, आपण मागच्या दारात जाऊया. उगाच परत त्याच्यावरनं गोंधळ नको व्हायला. हा ठीक आहे. आई, अंगलट येणार. आता आपणच काहीतरी खिंड लढवाय पाहिजे. बरं झालं अक्षरा आली. आता खरं होळीला रंग चढणार. वय पण समध्यांच्या आधी अक्षराला रंग म्याच लावणार. आई एक मिनिट. काका, अश्विन कुठे आहे? म्हणजे खोलीत असेल की त्याच्या, मला काय ठाऊ. अरे तो खोलीत नाही म्हणून तर तुला विचारतोय ना हो म्या. अरे आता मला कसं माहिती असणार ना तो कुठे आहे ते. ते काय तानूला बाळ आहे होय, त्याला पाळण्यात झोपून यायला. मग काय तर. आणि काय गे अक्षरा, आता काय सुंदरच्या खांद्यावर बंदूक धरणार काय? अश्विनची कशाला चौकशी? का अजून कसला घाव घालायला आलीस? काकी जरा शांत हो. शर्वरी गायब आहे आणि तिला शोधण्यासाठी ती इथं आली आहे बघ. आणि अश्विनी नाहीये ना घरात. मला वाटतं ते दोघंही एकत्रच असतील. अक्षरा, हे बघ, आपण एकदम पराचा काव्या करायला नको. तू शर्वरीची काळजी करू नको. ती असेल इथंच कुठेतरी. आपण शोध घेऊ तिचा. घ्या, हे चांगलंय. म्हणजे इथं बाहेरच्यांची काळजी आणि पदरचं बेवर्ष झालं तरी चालतंय ना हो का? हो, पण असं कसं? दोघं बी गायब आहेत म्हणल्यावर पळून तर गेले नसतील ना वा? उर्वशे, नाही म्हणजे शंका आहे हो. म्हणजे तसं काही असेल ना वो तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. हा, आपला अश्विनी एकदम साधा बोळा आहे बघा. त्या शर्वरीनेच त्याला पळवलं असणार. बिचारावा घर सोडून बी कुठंच जात नाही. कोणाच्या नादाला लागलाय. उर्वशे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना, ती अशी. तू तोंडाला लगाम घाल. सुंदर, पोलिसांना वर्दी दे. त्यांना लगोलग तपास सुरू करू दे.
ठीक आहे ठीक आहे मी बघतो तुझ्या संग चल. चे. फार वाटोळं केलं माझ्या पोराचं. या दोघी बहिणींनी मिळून तर फार खेळणं करून ठेवलंय त्याचं. पोकराव आणि पोर माझं त्या अवदसेला कसं काय बोललंय काय माहित. तिनंच गिळल्या माझ्या पोराला. दुर्गाताई मी काय बोलतो अहो ह्या शर्वरीला कुठं जायचंय का नाही तिकडे जाऊ द्या की पण आपण आपल्या अश्विनला शोधून नको का आणायला. होय तर पण मला नाही वाटत तो गावल म्हणून. होय तर मला तर लय टेन्शन आलंय बघा. काळजात धस होतंय माझ्या. उर्वशी पण अश्विनच्या जीवाला काय बरं वाईट तर झालं नसेल ना. हो नाहीतर काय. काहीच्या काही झाला ताप आणि उंदराच्या तोंडात गावला साप असं नको व्हायला. त्या बहिणीच आपल्या अश्विनचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना वा. आणि त्या अक्षरांनीच आपल्या अश्विनला लपून ठेवलं नसेल कशावरून. आता ह्या वयात काय काय बघावं लागणार आहे काय माहित. हा पण उर्वशी दुर्गाताई पण जर का अश्विनला आपल्याला वाचवायचं असेल आणि सुखरूप परत आणायचं असेल तर एकच पर्याय पोलीस तक्रार. साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे पण माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही प्लीज तक्रार नोंदवून घ्या ना. हा साहेब अहो मगातपासून तुम्ही तुमच्याच कामात गुंतलाय. हे बघा एकदा घरातून निघाल्यानंतर जोपर्यंत 24 तास होत नाही तोपर्यंत आम्ही तक्रार नोंदवून घेऊ शकत नाही. आणि तसंही आता मोठे साहेब येणार आहेत तेव्हा ते आल्यावर तुम्ही त्यांच्याशी बोला. ते जर म्हणाले तर आम्ही घेऊ की तक्रार लिहून तुमची. अहो पण साहेब येणार कधी. साहेब आले. बसा. साहेब माझी बहीण गायब झाली. हे कॉन्स्टेबल तक्रारच नोंदवून घेत नाहीयेत. घेत नाही म्हणजे काय झालं लवांडे. साहेब अजून 24 तास झाले नाहीये. बरं बसा. साहेब तुम्ही जिथे आहात तिथे आमचं पूर्ण सहकार्य असेल तुम्हाला. बट आय एम सॉरी आता आम्हाला ही तक्रार नाही नोंदवता येणार. तुम्ही 24 तासानंतर या तेव्हा आम्ही तक्रार नोंदवून घेऊ. आमची तक्रार तुम्हाला आत्ताच घ्यावी लागेल. चाल ही आणि आली पट्ट्याबळ करायला. घ्या तक्रार नोंदवून. साहेब काय आहे. मी आज सांगते. अहो आमचा पोरगा हरवलाय तेव्हा त्याची तक्रार घ्यायलाच पाहिजे. मला वाटतंय का त्याला किडनॅप केलंय. ठीक आहे आम्ही बघून घेऊ. तुम्हाला कोणावरती संशय. हाताखाली सुरी आणि गावभर प्रभात फेरी. कशाला गुन्हेगार तुमच्या समोर आहे. कोण. ही अक्षरा. काकी अगं काय बी काय बरळायलीस. चोर आहे ही. सरड्यावानी रंग बदलते. आधी त्या रंगात तुला भुलिवला
पण आता माझ्या पोराला देशोदेडीला लावलाय. काकी मी आधीच सांगून ठेवतो हा, अक्षरावर नसते आरोप करायचे नाहीत. आणि हे कोणी केलंय ना तुम्हालाही चांगलंच माहिती. कशाला उगाच गोंधळ वाढवताय? त्यांना त्यांचा तपास करू दे ना. वा अक्षरा, आता तू आम्हाला ज्ञान शिकवणार का? हा, हे बरं आहे. नाही म्हणजे सावता आडवा हात मारायचा, त्यात आपल्या बहिणीला बी घुसवून घ्यायचं. नाहीतर काय, तुझं राजकारण काय कळत नाही होय आम्हाला. हा जाब मला वसुंधरा मॅडम विचारू दे, तुम्ही नाही. तू कोण गा आम्हाला विचारणारी? हा, गप बसा. पोलीस स्टेशन आहे की गोठा आहे हा? तुम्हाला काय गोंधळ घालायचाय तो तुम्ही घरी जाऊन घाला. हवालदार, बाहेर काढा सगळ्यांना. हो साहेब, आम्हाच काय खाक्या दाखवायलाय? स्वतः चोर असून उलट्या बोंबा मारायलेत ना, त्याच खाक्या दाखवा. अहो पोरग हरवलंय. हे बघा, ते काही नाही. आत्ताच्या आत्ता आधी तक्रार नोंदवून घ्या तुम्ही. शांतपणे जे काय असेल ते सांगा. हिची बहीण आमच्या घराला वाळवी सारखी लागल्या आणि माझ्या पोराला तर पार नादाला लावलंय. बरोबर केलं नाही हिनं. पार राख रोंगळी व्हायला पाहिजे तिची. शरू बद्दल सांभाळून बोल. आता तुझी सून आहे ती. आम्ही लग्न केलंय. मूर्खपणाचा कळस आहे. तुला माझ्याशी एकदाही बोलावं असं नाही वाटलं? एक सेकंदही थांबायचं नाही आता इथं? काही सांगू नकोस आता. आता मी जे सांगेन ना तेच होणार. अक्षर थांब. ऐक माझं. मी तुला जे करायचंय ते केलंस ना. आता शरूच्या बाबतीत काय करायचं ना ते मी ठरवेन. चल शरू. अक्षरा, तुम्ही आता मध्ये पडू नका, नाही तर तुम्हाला काहीतरी बोललं जाईल. अक्षरा आता तू बी कुठेतरी समजून घ्या पाहिजे बघ. अगं त्या दोघांनी लगीन केलं आहे, तुला कळत कसं नाही? तू बी तुझा एका बाजूला ठेवा पाहिजे बघ. लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाहीये. कुठे गेलं हार घातले म्हणजे लग्न होत नसतं. हे बघ अक्षरा, या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि एकत्र यायचा त्या दोघांनी पूर्ण हक्क आहे बघ. हो, पण म्हणून घरच्यांना विश्वासात घ्यावा असं वाटलं नाही. त्यांची संमती, त्यांचा आदर काहीच नाही. अगं ह्यासनी आदर नाही असं नाही, पण त्यांच्या मरण येळत तशी आलती बघ. मला हे मान्यच नाहीये. चल शरू. अक्षरा आहे बघ, तू म्हणतेस ते समजा बरोबर आहे. अगं जशी तू दुखावली गेलेस तसं आम्हाच मी वाईट वाटतंय ग. एकुलता एक पोर आहे ग आमचा. पण आता आपणच कुठेतरी शांत विचार करणं गरजेचं आहे. हो, काय विचार न ग. काकी, तू गप्रा. गाय ती ब्यात जाती तर जाऊ दे की, कशाला पाहिजे नको ते लोडणं. कळलं तुम्हाला मी इतकी का कठोर वागते? हे असं आयुष्यभर शरूला ऐकून घ्यावं लागेल. अक्षरा चुकतेस तू. अँड मॉमच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊ. हे बघ, मॉम काही बोलली ना तरी माझी साथ शरूला कायम असणार आहे. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? हे बघ, मी शरूला सुखात ठेवेन, ट्रस्ट मी. आणि अक्षरा तसंही आता आमचं लग्न झालंय, सो शरूला सांभाळणं ही माझीच जबाबदारी आहे ना. लग्न? मला हे लग्नच मान्य नाहीये.
अक्षरा, तुला मान्य असू दे नाहीतर नसू दे, पण आता हेच सत्य आहे की ह्या दोघांनी लगीन केलं आहे आणि शर्वरीनं त्याला साथ दिलं आहे. तुला ते स्वीकारावं लागल. तुम्ही काही म्हणा, पण माझा निर्णय मी बदलणार नाही. चल शरू. अक्षरा थांब. छोटे मालक हात सोडा. तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत. अक्षरा, तू जेवढी हट्टी आहेस ना तेवढाच मी अभि आहे. मी तुला शर्वरीला घेऊन जाऊ देणार नाही. तुम्ही कोण मला अडवणार आहे? आणि तुमचा काय संबंध आमच्यामध्ये याचा? चल शरू. संबंध काय? संबंध आहे. सांगतो. म्या अश्विनचा भाव आहे आणि त्या नात्यानं म्यामध्ये पडणं गरजेचं आहे. आता शर्वरी सूर्यवंशी घराण्याची सून आहे. ए सुंदर, ग काहीतरी बरळू नकस. तुला कुणी अधिकार दिला र हिला सूर्यवंशींची सून म्हणायचा? हे बघ, अश्विनचे आई बाप आम्ही आहोत आणि जित्ते आहोत. आमच्या पोराचं काय करायचं ना ते आम्ही बघून घेऊ. ए अतिशानी बाई, तुझं थोबाड पण ठेव. तुला तुझ्या पोराचं सुख कळत नाही होय? तुझ्याच तोरात जगत असती. तुला तुझी प्रतिष्ठा महत्वाची आहे ना. आपल्या पोराची काय वाट लागले याच्याशी काय तुला देणं घेणं? तो सुंदर, अगं आपल्या पोरासाठी समजून उंज हे शब्द करायला लागला तू. अरे तुझा त्याच्यावरच पावशेर. अशी सुधारणार नाहीस तू. हा काय करताय तुम्ही? हा आपण कुठे ते तरी बघा की. हे बघा, जे काय करायचं का नाही, डोकं शांत ठेवा आणि विचार करून करा. तुम्हाला काय विचार करायचा ना तो करा, पण माझा निर्णय ठाम आहे. मला हे लग्न मान्य नाही. वा अक्षरा वा. म्या मागाशी तुला हट्टी म्हणलो, पण आत्ता कळत आहे तू हट्टी नाहीस तर स्वार्थी आहेस. तुला तुझ्या बहिणीचं सुख कशात आहे ना हेच बघायचं नाही आहे बघ. या समध्यामध्ये तुझा अहंकार आडवा येतो आहे. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती बघ. वाटत होतं तू शिकली सवरलेली आहेस तर आमच्यापेक्षा लई चारी असशीला, पण नाही. मी तुझ्याबद्दल चुकीचा विचार करत होतो. तू इतकी स्वार्थी असशीला असं वाटलं नव्हतं बघ मला. मी अहंकारी असेल, स्वार्थी असेल, पण मी हे जे काही करते ना ते शरूच्या भल्यासाठी. मला हे लग्न मान्य आहे.
अक्षरा अक्षरा थँक्यू सो मच. पण माझी एक अट आहे. अट कोणती अट? तुला जर शरू बरोबरचं नातं टिकवायचं असेल तर तुला आमच्या घरी राहावं लागेल. अगं अक्षरा काय बोलतेस तू हे? छोटे मालक, आता मी माझ्या बहिणीच्या बाबतीत कुठलीच रिस्क नाही घेऊ शकत. अगो बाई, म्हणजे घर जावाई. अक्षरा तू अड घालायची आणि आम्ही मान्य करायची बाय. काय गलायकी काय आहे तुझी? घर जावई व्हायला माझं पोरग काय रस्त्यावर पडले काय? तुम्हाला काय समजायचं ते समजा. मी माझा निर्णय बदलणार नाही.